नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। धर्मवीर 2 हा चित्रपट पाहण्यासाठी चिंचपाडा परिसरातील महिलांसाठी व युवकांसाठी युवा नेतृत्व शुभम विजय चौगुले यांच्या वतीने बसेसची व्यवस्था करण्यात आलेली। धर्मवीर 2 हा पाहण्याचा योग शुभम दादा चौगुले यांच्यामुळे आम्हाला विनामूल्य पाहायला मिळत आहे, याचा आनंद प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। धर्मवीर 1 चित्रपट पाहिला होता, हिंदुत्व म्हणजे काय आणि शिवसेना म्हणजे काय हे समजले, अशा प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केल्या। आम्हाला बघण्याचा हा लाभ सगळ्या महिलांना हा चिंचपाड्या साहेबांनी आम्हाला दिलेला आहे। नाही तर पहिला नव्हता बघितला ना, कोणी भेटला नाही, हा टीव्हीला घेऊन जातो, पण पहिला पण बघितला आणि आज सेकंड नंबर। माझं नाव आशा महादेव थोरात, मी ऐरोली चिंचपाडा येथे राहते। मी पहिला पिक्चर धर्मवीर हा बघितलेला आहे आणि तो खूप सुंदर पिक्चर आहे आणि आता आम्हाला चौगुले साहेबांतर्फे सर्व महिलांसाठी हा फ्री शो ठेवलेला आहे धर्मवीर 2 बघण्यासाठी। पहिला चित्रपट धर्मवीर 1 हा पाहिला तुम्हाला, सुंदर आहे, पण सुंदरता म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की जेणेकरून तुम्हाला प्रेरणा मिळाली? त्या चित्रपटामध्ये स्त्रियांचं संरक्षण कसं करावं, स्त्रियांचा आदर कसा करावा किंवा जे गुंडागर्दी वगैरे करतात त्यांना कसं नियंत्रण आणावं। प्रत्येक ठिकाणी कायदा हा चालत नाही, काही ठिकाणी आपली पण कल्पकता किंवा आपलं बळ दाखवावं लागतं, हे मला त्याच्यातून खूप आवडलेलं। ईश्वरी राजेंद्र भोसले, चिंचपाडा रहिवाशी। आम्ही पहिला पिक्चर धर्मवीर 1 आहे ना, तो माननीय विजय चौगुले आहेत ना, त्यांच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळाला आणि परत शुभम चौगुले त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि आता दुसऱ्यांदा पण आम्हाला नेक्स्ट टाइम त्यांच्याच माध्यमातून आम्हाला बघायला मिळते महिलांना, त्यामुळे महिला खूप खुश आहे। पण पहिला जो चित्रपट तुम्ही पाहिला धर्मवीर 1, त्याच्यामध्ये तुम्हाला काय जे दिसलं की जेणेकरून महिलांच्या सुरक्षा दृष्टिकोन? पहिल्या चित्रपटामध्ये दाखवलं की महिलांनी सक्षम झालं पाहिजे, म्हणजे काही संकट आलं तरी त्या दूर करू शकतात, त्या पिक्चरमध्ये दाखवलं। जरा एक मिनिट मला धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर आधारित चित्रपट तयार केला असून शिवसेना व हिंदुत्व काय याचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या जवळचे निकटवर्ती होते, त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये काय काय घडले, संकट आली, हे सर्व चित्रपटात दाखवले आहे। एकनाथ शिंदे यांनी मोठा त्याग केला, म्हणूनच ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, धर्मवीरांचे स्वप्न साकार केले। हे सर्व आजच्या युवा पिढीला, महिलांना समजले पाहिजे, यासाठी नवी मुंबईतील कोपरखिंड येथील बालाजी थिएटरमध्ये विनामूल्य चित्रपट नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे। आणि मला नाच करून गेला, तुमच्या पाठोपाठ बाळासाहेब सुद्धा गेले आणि आमच्या सोबत हिंदुत्व अनाथ झालं। तुमच्या आणि
बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आमचं रक्त भगवं केलं होतं आणि आज त्याच शिवसेनेचा कुठेतरी रंग बदलताय. तोंडाला येईल ते बोलताय. औरंगजेब चांगला, गोवंडीत टिपू सुलतानाच्या नावाचं उद्यान, छत्रपती संभाजीनगर नको का चाललंय? हातावर मीठ ठेवून निष्ठेची शपथ घ्यायला लागते आम्हाला, तुमच्या निष्ठावान शिवसैनिकांना. साहेब, संघटना वाचवा साहेब, संघटना वाचवा. मेल्यानंतर 20 वर्षांनी संघटना वाचवण्याकरता जर पुन्हा मलाच यावं लागणार असेल तर तुम्ही काय उघड्याला जिवंत आहात? जिवंत? आम्ही जिवंत? आघाडीच्या सुळावर लटकत ठेवलेत आम्हा शिवसैनिकांचे निष्प्राण मृतदेह. आम्ही जिवंत नाही आहोत साहेब. 56 डेड बॉड्या भटकत असतात इकडून तिकडे नुसत्या मंत्रालयात आघाडीच्या नावाचा जयघोष करत. आम्ही जिवंत कसले? आणि याला तुम्ही जबाबदार आहात साहेब. मी? होय, तुम्हीच जबाबदार साहेब. वय वर्ष 50, हे काही जाण्याचं वय आहे का? अरे काय अमरपट्टा घेऊन आलो तू का काय? बापानं किती दिवस खांद्यावर नांगर घेऊन बांध खणायचा. पोरांनी त्यांची शेती स्वतः कसायची असते. कुठे शेती? कारण तुम्ही 2 शेतकऱ्यांनी वाटणीच अशी केलीत की आमच्या वाट्याला शेती नाहीच, मुरमाड जमीन आली सगळी. बाळासाहेबांच्या आणि तुमच्या स्वप्नातलं हिंदुत्व पिकवायचं कसं त्या मुरमाड जमिनीवर? संघटनेत सत्ता बदल तुमच्या डोळ्यात देखत झाला. राजसाहेबांसारखा उमदा वारसदार डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला? शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखला? राज ठाकरेंसारखा झंझावात घोंगावत असताना संघटनेच्या किनारपट्टीवर हे कुठलं वादळ येऊन आदळलंय? काय चाललंय तुझ्या मनात? तुला नक्की काय करायचंय? बोल एकनाथ, बोल. मला तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. राजसाहेबांनी केलं, त्यांनी त्यांचा मार्ग निवडला. त्यांनी स्वतःची संघटना उभी केली. मग मी पण नाही. संघटनेला एकटं पाडून पुढे जाऊ नकोस. आणि तुला जायचंच असेल ना तर या खांद्यावर हिंदुत्व आणि या खांद्यावर शिवसेना घेऊन पुढे जा. आणि जाता जाता एक कानमंत्र लक्षात ठेव. इथून पुढे तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार. माणसं येतात आणि जातात, पण एकनाथ विचार कायम राहतात. धर्मो रक्षती रक्षिता. छान असा मूवी आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हा मूवी बघायला पाहिजे. आपल्या हिंदू धर्माविषयी आणि आपल्या संस्काराविषयी खूप काही सांगितलेलं आहे यामध्ये. आणि आपल्या हिंदू धर्माचं पालन कसं करायचं आहे आणि शिवसैनिकांनी आपल्याला कसं आपण आपल्या हिंदू धर्माची सेवा केली पाहिजे हे सांगितलेलं आहे.
आणि मूवी बघता बघता, पिक्चर बघता बघता ना बऱ्याच वेळा डोळ्यात पाणी आलेलं आहे. अक्षरशः आम्हाला रडायला येत होतं. आणि खरोखर एकनाथ शिंदे साहेबांची खरी स्टोरी आहे. आणि अजून हा मूवी संपलेला नाही आहे. पुढील भागामध्ये याच्यापेक्षा अजून काही आपल्याला दाखविण्यात येणार आहे. तर सर्वांनी हा मूवी बघावा आणि सगळ्यांनी, महिलांनीसुद्धा, लहान मुलांनीसुद्धा आणि पुरुषांनीसुद्धा हा मूवी बघावा अशी विनंती आहे. म्हणजे त्यांनी खूप गरिबीतून दिवस काढलेले आहे यामध्ये आणि खूप लढाई लढलेली आहे या संघटनेसाठी. आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी असं, म्हणजे जे आत्ताची जी पिढी आहे त्यांनीसुद्धा अशी लढाई लढावी, असा संघर्ष करावा, जेणेकरून आपला हिंदू धर्म आणि आपण पुढे जाऊ शकतो आणि आपला हिंदू धर्म कधीच नष्ट होणार नाही. हा धर्मवीर आनंद दिघे साहेब हा चित्रपट बघून खूप छान वाटला. आणि आम्हाला हे सगळं आमचे माननीय चौगुले साहेबांनी आम्हाला सर्व गोष्टी दाखवल्या. परंतु पहिला जो आम्ही चित्रपट बघितला त्यावेळी जे संघर्ष केले त्याच्यापेक्षा आत्ता जे दाखवले ही सत्य घटना आहे. आणि भरपूर काही अशा गोष्टी आम्हाला नव्हत्या माहिती, त्या माहिती भेटल्या. त्यामुळं थँक्यू चौगुले साहेब यांना आभारी. आणि आमच्या ज्या महिला भगिनींना जे दाखवलं त्यांनाही काही गोष्टी कळल्या की बाबा ह्या काही गोष्टी आहेत ह्या आम्हाला माहीत नव्हतं. पण ह्या धर्मवीर चित्रपटापासून आम्हाला सर्व काय माहीत पडलं. आनंद दिघे साहेबाचा पहिला पिक्चर बघितला आम्ही, धर्मवीर पिक्चर. त्याच्यापेक्षा हे घटना घडलेल्या आहेत. आता शिंगानी जे हॉस्पिटलचं वगैरे दाखवला, हे दाखवला, सगळ्यांनी सत्य घटना आहे. शिंदे साहेबांनी याच्या करताय ना, आता धर्मवीर गेल्यानंतर आपलं दिघे साहेब गेल्यानंतर शिंदे साहेबांनी हे कार्यकर्ता करतात. धर्मवीराचा आनंद दिघेच्या साहेबाच्या पावलावर पाव ठेवून आता धर्म काय आहे, धर्माचा संघटना कसा करायचा, शिवसेना कसा टिकवायचा, ही धर्मवीरासाठी ते कार्यक्रम बघून आपल्याला आनंद वाटतो. आणि आपला चौगुले साहेबांनी, आता शुभम साहेबांनी आता पण आपल्याला हे तिकीट काढून सगळ्यांनी, महिलांनी आतुरता आनंद वाटतो. असं बघून आपलं हे सत्य घटना काय आहे, पुढं काय करायचं, पुढे असं दिघे साहेबाच्या पावलावर पाव ठेवून आता चालायला पाहिजे असं म्हणून आपला धर्माचा एक घटना हे घडून आपला भरपूर आनंद वाटतो. आता साहेबाला पण आम्ही विनंती करतो, आभार करतो. आता सगळ्याला महिलांना हे करायला म्हणून आम्ही आनंद वाटतो. मूवी आम्ही पाहिला. आता मूवीच्या माध्यमातून आम्हाला हे कळतं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे पक्ष उभा केलं, त्या पक्ष उभा करण्यामध्ये ज्यांचा जे संघर्ष होता, जे दिघे साहेबांनी संघर्ष केला, जे दिघे साहेबांनी जे गोरगरिबांसाठी, अडचणीसाठी ते धावले, मदत केले, त्यांच्याबरोबर जे होते माननीय एकनाथ शिंदे साहेब. म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटतं की आम्ही दिघे साहेबांना पाहिलं नाही, पण आज कुठेतरी शिंदे साहेबांना बघून आम्ही दिघे साहेबांनी काय कार्य केलं असेल आणि त्यांनी त्यावेळी काय गोरगरिबांसाठी मदत केली असेल ते आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बघतो आणि पाहतो. आणि खरोखरच या नवी मुंबईमध्ये आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय विजय चौगुले साहेब हे काम करत आहेत. आणि आम्ही त्यांना भरपूर मताने या नवी मुंबईमध्ये निवडून आणणार आणि आमचे आमदार म्हणून या विभागामध्ये आम्ही ते दिसले पाहिजे, त्यासाठी आम्ही खूप मेहनत करणार. प्रथम तर खरं तर आज मन भरून आलं की आज दिघे साहेबांची खरंच आठवण येते की आज जर दिघे साहेब असले असते, जर जी राजकीय परिसर पूर्ण आज जे राजकीय अस्थिरता आहे आज आपल्या सरकारमध्ये ही आज नसली असती. आणि खरं तर तुम्हाला बोलू इच्छितो की दिघे साहेबांनी जे हिंदुत्व आपल्या शिवसैनिकांच्या नसानसात पेरलं आहे ते हिंदुत्व आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तेच हिंदुत्वाचा वारसा पुढे घेऊन चालले आहेत. आणि खरंच आज आपल्या बहिणींना आम्ही सगळ्यांना आणलं होतं इथं. आज खरं तर त्यांना बघून आज आनंद झाला असेल की जसं आपले दिघे साहेब आपल्या बहिणींची रक्षा करायचे, कुठल्याही अडचणीत त्यांना त्यांच्या सामोरे जायचे, तसंच आज त्यांना बरं वाटलं असेल की तसेच दिघे साहेबांसारखे आज आपल्यासोबत एकनाथजी शिंदे साहेब उभे आहेत. आणि ते खरंच आज कुठे ना कुठे शिंदे साहेबांमध्ये आपण कुठे ना कुठे दिघे साहेब बघतोच. आणि आज खरं तर आपले लाडके मुख्यमंत्रीचे जेवढे आपण आभार व्यक्त करू तेवढे कमी आहेत. पण सगळ्यांनीच हा पिक्चर बघायला यावा ही सर्वांना मी विनंती करतो. खरंच तुम्ही बघितलं की मध्यांच्या जेव्हा आम्ही सगळे लोक महाविकास आघाडीमध्ये होतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल की कसं आपल्या शिवसैनिकांवरती अन्याय होत होता, सगळ्या गोष्टी होत होते. पण काही कारणांमुळे आम्ही उठाव घेऊ नाही शकलो. पण आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी उठाव घेतला आणि खरं तर त्यांच्या विचारांसोबत, हिंदुत्वाच्या विचारासोबत जे सर्व कट्टर हिंदुत्ववादी आहेत आणि सगळे आपले शिवसैनिक आहेत ते आपले शिंदे साहेबांसोबत उभे राहिलेत.
आणि जे शिवसैनिक तिथं राहिलेले आहेत ते फक्त जे आपल्याकडे शिवसैनिक आले आहेत ते कट्टर हिंदुत्व शिवसैनिक आपल्याकडे आलेले आहेत आणि असंच आम्ही हिंदुत्वाचा वारसा पुढे घेऊन जाऊ. आज आपल्यात आनंद दिघे साहेब नसतील पण आपल्या सगळ्यांच्या नसानसात त्यांनी जे हिंदुत्व जे आपल्या सर्व शिवसैनिकांच्या नसानसात पेरलेलं आहे ते नक्कीच आपल्या सर्वांमध्ये असेल. जपला पाहिजे ही शिकवण आपल्याला धर्मवीर पिक्चरमधून भेटली आहे आणि मी शुभमभाईंना धन्यवाद करतो की सर्व महिलांना त्यांनी बालाजी थिएटरमध्ये 200 महिलांना त्यांनी आणले आणि त्यांना सर्वांना हा मूवी दाखवला. त्याबद्दल शुभमभाईंचा मी धन्यवाद करतो. तेच फक्त पॉलिटिकली ॲक्टिव्ह नाही राहिलं पाहिजे, सामाजिक कार्य पण केलं पाहिजे, अजून सर्वांचा आदर केला पाहिजे, कार्यकर्ता जपला पाहिजे. हेच याच्यामधून मी पाहायला भेटतो मला.